नमस्कार. मी पल्लवी गोगटे. मी SNDT महिला विद्यापीठ पुणे येथे इंटर्नशिप प्रोग्रॅम अंतर्गत SNDTमध्ये संशोधन करणाऱ्या PhD स्कॉलर या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहे. आजच्या या भागामध्ये आपल्या भेटीस येत आहे सुश्री आलापिनी जोशी या SNDTमधील डॉक्टर प्राध्यापक पौर्णिमा धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन करत आहेत. नमस्कार आलापिनीताई. नमस्कार. तुमचं या सेशनमध्ये स्वागत. श्री नाना ठाकरसी महिला महाविद्यालयामध्ये आपण आपलं संशोधन करावं असं तुम्हाला का वाटलं? मी माझं MA म्युझिक, माझं पदव्युत्तर शिक्षण जे आहे संगीतातलं ते इथेच घेतलं, SNDT पुणे कॅम्पसला घेतलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या वातावरणाशी माझी चांगली ओळख होती. HOD आपल्या डॉक्टर शीतल मोरे मॅडम आणि माझ्या गाईड सध्याच्या पौर्णिमा धुमाळे मॅडम या दोघींचंही मार्गदर्शन इथं उत्तम मुलींना मिळत असतं आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक वेगळ्या वेगळ्या सुविधा इथं उपलब्ध केलेल्या आहेत मुलींसाठी, ज्यामध्ये आपली लायब्ररी, आपली डिपार्टमेंटची पण मोठी लायब्ररी आहे, आपली खालची पण एक मोठी मेन लायब्ररी आहे. याच्याशिवाय जे काही अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे काही एक्स्ट्रा प्रोग्राम्स इथं होत असतात, कार्यक्रम होतात, ज्यामध्ये मुलाखती असतात, कधी वर्कशॉप्स असतात, कधी मैफिली असतात, तर या सगळ्याचा उपयोग आपलं ज्ञान वाढवायला नक्कीच होत असतो आणि त्यामुळंच SNDT पुणेचाच कॅम्पस मी संशोधनासाठी निवडला. संशोधनाची विचारधारा तयार करण्यासाठी SNDTची तुम्हाला काय मदत झाली? मुळात संशोधन करावंसं वाटणं ही खूप वेगळी प्रोसेस आहे, मला असं वाटतं प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये चाललेली, आणि त्या दृष्टीनं SNDT पुणेमध्ये वेगळ्या पद्धतीनं काही उपक्रम म्हणू शकतो किंवा त्यांनी त्या पद्धतीनं अभ्यासक्रम वळवलेला आहे, ज्यामध्ये आपला सेकंड इयरच्या इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स हे जे काही आहेत, तर या प्रोजेक्टमध्ये या मुलींना एक थोडक्यात एक मिनी प्रोजेक्ट करायला लावतात, मिनी थेसिस लिहायला लावतात, ज्यामध्ये संपूर्ण प्रोसेस जी आहे संशोधनाची, म्हणजे अगदी प्रपोजल देण्यापासून मग तुम्ही त्याचे इंडेक्स एक आराखडा तयार करायचा, त्याचं काम करायचं, कुठून कुठून डेटा मिळवायचा, सोर्स कुठले घ्यायचे, इथपासून ते कन्क्लुजन लिहिणं, कन्क्लुजन तयार करणं आणि नंतर फायनल प्रिंटिंग, म्हणजे थोडक्यात थिसिसची एक ड्राय रन म्हणू शकतो, एक ट्रायल इथं आपल्या इथं MAच्या लेवललाच होती आणि तिथंच या मुलींचं सगळ्यांचंच आमचं एक विचार करण्याची एक त्याला दिशा मिळायला लागली की तुम्ही एखाद्या विषयावरती जर तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल किंवा त्यातनं तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल, तिथं काहीतरी खुणावत असेल, तर काय पद्धतीनं त्या विषयाकडे जायला पाहिजे, याचा खरा तर पाया हा MAच्या सेकंड इयरच्या ह्या इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्स हा जो काही खूप इंटरेस्टिंग गोष्ट इथे चालते, तर त्याच्यातच हे सगळं चालू होतं. मला असं वाटतं विचारांची जी काही दृष्टी आहे ती, आणि मग त्याचाच परिणाम म्हणून इथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या PhD करताना आपल्याला दिसतात. जेव्हा संशोधन करायचं ठरलं जेव्हा संशोधन करायचं ठरलं तेव्हा संशोधन निवडीची विषय निवडीच्या बाबतीत तुम्ही कसं, म्हणजे कशी तिथपर्यंत कशा पोहोचल्या? पहिली गोष्ट तर मी नेट दिलं होतं, नेटची एक्झाम क्लिअर झाले होते. माझं MA झाल्यानंतर मी परीक्षा दिली आणि त्याच्यात क्लिअर झाले होते. मी मध्ये हे करते की नेटच्या बाबतीत SNDTची मदत झाली का तुम्हाला? हां, म्हणजे इथे पुस्तकं खूप आहेत, तुम्हाला रेफर करायला प्रचंड पुस्तकं आहेत. नेटसाठी म्हणून स्पेसिफिक असलेली पण इथं पुस्तकं मेन लायब्ररीत तर आहेतच, डिपार्टमेंटच्या लायब्ररीत पण आपल्याला खूप मिळतात. आणि जो आपला सेकंड स्पेसिफिक जो सब्जेक्ट स्पेसिफिक जो पेपर असतो, त्या बाबतीत संगीताच्या एकूण शास्त्र किंवा इतर सगळ्याच बद्दलच्या ज्या माहिती आहे ही सगळी या पुस्तकांमध्ये इथं आहे. ती पुस्तकं मोर दॅन सफिशियंट आहे, त्यामुळं त्या दृष्टीनं तर तो खूपच मदत झाली इथल्या लायब्ररी सेक्शनची सगळ्यात. नेट क्लिअर झाल्यानंतर जेव्हा इथे पेट डिक्लेअर झालं तेव्हा तुम्हाला माहिती आहे की पेटला इंटरव्ह्यूला आपल्याला काही एखाद्या सब्जेक्टवर काम करून आपल्याला दाखवायचं असतं. ते सगळं झालं, इंटरव्ह्यूची प्रोसेस संपली आणि जेव्हा आमचं ॲक्च्युअल सिलेक्शन झालं तर तेव्हा असं असतं की आपल्या डोक्यात एक विचार चाललेला असतो. आपल्याला म्हणजे ॲज अ PhD स्टुडंट, ॲज अ PhD स्कॉलर आपल्याला हे माहीत नसतं की हा विषय खरंच थिसिसच्या साईजचा आहे का नाही, म्हणजे त्याचा साईज किंवा एक काम म्हणतो आपण, त्याची डेप्थ म्हणतो, ती तेवढ्या काळाची आहे का नाही, तेवढा तुम्हाला त्याला वेळ लागणार आहे का नाही, किंवा तेवढा डिटेल तुम्हाला अभ्यास त्याच्यात होणार आहे का नाही,
आणि ह्याला बरेच अनेक कंगोरे असतात, जसं की सोर्सेस अवेलेबल असतात नसतात किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. तर ह्या सगळ्यांचा विचार आमचे दोन्ही गाईड मोरे मॅडम आणि धुमाळे मॅडम यांच्या डोक्यात पक्का असतो की एखादा विषय विद्यार्थी घेऊन आल्यानंतर हा खरंच तेवढा विषय होणार आहे का किंवा हा खूप जास्त होणार आहे का, आणि त्या दृष्टीनं मार्गदर्शन किंवा आमची विचारांची दिशा वळवायचं काम या दोघी आमच्या मॅडम उत्तम पद्धतीनं करतात. जसं मी जेव्हा गेले होते तेव्हा कोविडची सुरुवात होती, 2020 सालची गोष्ट आहे, आणि त्यामुळं टेक्नॉलॉजी खूप बूममध्ये की त्याचा उपयोग आणि ह्या टाईपमध्ये माझा खूप विचार चालला होता. पण तेव्हा मग मॅडमनी सांगितलं, तुम्हाला मॅडम माझ्या गाईड आहेत, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हा विषय तुम्हाला फक्त थिसिस पुरता कसा होईल, त्याच्यात तुम्ही आणखीन काहीतरी प्रॅक्टिकल त्याच्यात ॲप्लिकेशन्स काहीतरी घातली पाहिजे. आणि मग माझ्या विचारांची थोडी दिशा बदलून आता जो एक कॉन्क्रीट विषय मला मिळाला आहे ज्याच्यावरती काम करण्यात मला पण समाधान मिळतं आणि मला हे कळतं की याचा मला कुठेतरी नक्कीच नंतर उपयोग होईल. म्हणजे SNDT सर्वतोपरी लक्ष नक्की घालते. नक्की अगदीच म्हणजे कुठे अडता तुम्ही संशोधनामध्ये किंवा हो. आणि इव्हन कसं असतं, डेटा कलेक्शनच्या वेळेला खूप मदत लागते आपल्याला, कारण उदाहरणार्थ जर इंटरव्ह्यूज घ्यायचे असतील तर त्या कलाकारांपर्यंत पोहोचणं ही खूप मुश्किलीची गोष्ट असते. तर धुमाळे मॅडम पण आणि मोरे मॅडम पण या दोघींच्या कॉन्टॅक्ट्समुळं आम्हाला बरेच चांगल्या लोकांचे इंटरव्ह्यूज घ्यायला सोयीचं जातं, कारण त्यांची माहिती, त्यांना ओळख असते आणि त्या SNDT थ्रू त्यांना त्यांच्याकडं सांगितलेलं असतं त्यांनी. आणि अनेकही बऱ्याच गोष्टी, जसं अमकी माहिती कुठून मिळेल, मग ते एखाद्या गुरुचा रेफरन्स देणं की त्यांच्याकडे जाऊन तुम्ही ही माहिती तुम्हाला याच्यात, तर हे सगळे रेफरन्सेस या मिळण्याची सगळी सर्वतोपरी सहाय्य, तुम्ही म्हणलात तसं सर्वतोपरी सहाय्य ते आपल्याला इथे SNDT मध्ये होत असतं. अगदी तुम्ही खुश आहात? एकदम अभ्यास करायला खुश आहे. संशोधनाचा निमित्ताने अभ्यास करताना आणि त्या दृष्टीने तुम्ही बऱ्याच गोष्टींकडे तुमचं लक्ष वेधलं गेलं असेल, तर सध्याची चालू शिक्षण पद्धती आहे सांगीतिक शिक्षण किंवा पूर्वापार पण चालत आलेली आहे, आपण दोन्ही गोष्टींचं ऐकलंय, दोन्ही शिक्षण पद्धती, तर तुम्ही त्याच्याबद्दल काय तुम्हाला अभिप्राय द्यावा वाटतो किंवा तुमचं त्याच्याबद्दलचं संरक्षण म्हणजे काय तुमच्या दृष्टीने विश्लेषण असेल? विश्लेषण म्हणजे ह्या संशोधनादरम्यान बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला, त्याच्यात अगदी पूर्वापार आश्रम पद्धती, मग गुरुकुल पद्धती, मग आपले संस्थात्मक शिक्षण चालू झालं, अशा अनेक, आणि आता सध्याचं ऑनलाईन शिक्षण इथपर्यंत आपण येऊन पोचलोय, अशा अनेक पद्धतींचा अभ्यास माझ्याच्यात मी केलेला आहेच. पण ते करताना हे जाणवलं की ह्या ज्या काही शिक्षण पद्धती आहेत सध्याच्या, म्हणजे पूर्वी कसं होतं की आश्रम पद्धती किंवा गुरुकुल पद्धती स्पेशली गुरुगृही जाऊन मुलं शिकायची आणि त्यातनं एक कलाकार घडण्यासाठीच पूर्ण वेळ ते गुरु पण प्रयत्न करत असायचे आणि तो कलाकार किंवा तो विद्यार्थी पण त्याच दृष्टीनं प्रयत्न करायचा. सध्या असं झालं की कलाकार म्हणून परफॉर्मिंग आर्टिस्ट होण्याव्यतिरिक्त अजूनही बरीच वेगळी फील्ड्स आपल्याकडं ओपन झालेली आहेत संगीताच्या क्षेत्राशी संबंधित. तर आत्ताच्या शिक्षण पद्धतीनुसार जी काही आपल्या कॉलेज लेवलला आपल्याला मिळते तर त्याच्यात तरी असं दिसतं की एका ठराविक शिक्षणाच्या सिलॅबस जो काही कंटेंट आहे तोच प्रत्येक माणसाला शिकवला जातो. मग त्याला जरी परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हायचं असेल तरी सिलॅबस तेच असतं. त्याला फॉर एक्झाम्पल साऊंड इंजिनियर व्हायचं असेल तरी त्याला MA म्युझिक तो माणूस करतोय किंवा आणखीन काही जी काही ओपनिंग्ज आहेत. तर वेगळ्या गोष्टींसाठी वेगळे शिक्षण किंवा वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करणं गरजेचं आहे. जर मला फक्त चांगल्या पद्धतीनं गाणं ऐकायचंय तर मला कलाकार म्हणून ज्या काही गोष्टी शिकणं अपेक्षित आहे त्या गोष्टी मी शिकण्यापेक्षा मी एक वेगळ्या पद्धतीनं माझा ऐकण्याची एक समज डेव्हलप करणं अपेक्षित आहे. तर मला असं वाटतं शिक्षण पद्धतीमध्ये थोडासा एक छोटा बदल होऊन आपण जे करणार आहे त्या बाबतीतलं शिक्षण आपल्याला, त्या पद्धतीचं शिक्षण आपल्याला मिळणं हे जास्त आवश्यक आहे. आणि ते जर केलं तर चांगला उत्तम श्रोता पण आपल्याला तयार मिळेल, उत्तम कलाकारही त्या सेक्शनमधनं तयार मिळतील, उत्तम साऊंड इंजिनियर्स मिळतील की ज्यांनी गाणं शिकलेलं असेल. या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे असं वाटतं तुम्हाला? किंवा आत्ताचे जे विद्यार्थी आहेत तर ते आता शास्त्रीय संगीत किंवा संगीत किंवा कला क्षेत्राला कुठल्या दृष्टिकोनातून बघतायत किंवा काही त्याच्याबद्दल तुमचं काही निरीक्षण आहे का? नाही, सध्याचे विद्यार्थी खूप हुशार आहेत.
सगळीच मुलं सगळीच हुशार आहेत आणि चौकस आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न भरपूर असतात आणि वेगळ्या वेगळ्या अंगांनी एखाद्या गोष्टीचा जो विचार करण्याची जी पद्धत आहे ती सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये मला जास्त जाणवते आणि त्यामुळंच मग मल्टीडिसिप्लिनरी जो म्हणतो ना आपण त्या पद्धतीचे संशोधन आपल्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये आपल्याला दिसेल की त्या पद्धतीचं संशोधन जास्त होतं त्यांचे, कारण विचार त्या पद्धतीने चालू असतो, सगळं मिक्स विचार. हां, आपण तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल समजून घेतलं, तुमचं आणि SNDTच्या नात्याबद्दलही आपण समजून घेतलं. आता तुम्ही आपल्या श्रोत्यांना किंवा भावी विद्यार्थी ज्या SNDTमध्ये येण्याचा विचार करत असतील किंवा याव्या त्यांनी, तर त्याबद्दल तुम्ही काय त्यांना सांगाल? म्हणजे नाही, मी तर सांगेन SNDT ही अतिशय आयडियल युनिव्हर्सिटी एक कॉलेज आहे आमच्या PG MA म्युझिकसाठीचं आणि इवन PhDसाठीचं. कारण MA म्युझिकच्या दृष्टीनं मी जर बोलायचं झालं तर मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे इथलं वातावरण एकदम खेळीमेळीचं आहे. म्हणजे कुठलाही विद्यार्थी जाऊन HODशी बोलायला तिथं कधी HOD असं म्हणत नाही दार लावलंय बाबा आता तू यायचं नाही, असं कधीच होत नाही. किंवा कोणीच, कुठल्याच मॅडम कोणीच, सगळे हेल्पफुल आहेत आणि त्यामुळे एकदम फ्रेंडली वातावरण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे जो करिक्युलम आहे त्यातलं जे सेकंड इयरचे जे सब्जेक्ट्स आहेत, जे मी पहिल्यांदा पण सांगितलं की इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट, ह्या गोष्टी इतक्या युजफुल आहेत की एक तुमची दृष्टी त्या संगीत क्षेत्राकडे बघायची बदलून जाते. मग ह्या मुली वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या इंटर्नशिप्स करतात MAच्या सेकंड इयरमध्ये. काही जणी प्रोग्राम करण्याचे इंटर्नशिप्स असतात किंवा काहींचे साऊंड स्टुडिओमधले इंटर्नशिप्स आहेत. ते इंटर्नशिपबद्दल की आपल्या करिक्युलममध्ये जो सेकंड इयरला इंटर्नशिप आणि एक रिसर्चचा छोटासा लघु निबंध म्हणू शकतो आपण लिहायचा असतो आपल्या करिक्युलममध्ये. तर ह्या दोन्हीचा या मुलींना त्यांच्या करिअर म्हणून त्या म्युझिककडे बघताना एक खूप वेगळा फायदा होतो, एक्सपोजर खूप मिळतं. काही जणी प्रोग्राम्स करतात म्हणजे काही जणी स्टुडिओमध्ये जातात, काही जणी अगदी वाद्यांची जी काही आपली कामं असतात किरकोळ तर त्या ठिकाणी पण जातात. अशी काही जणी शिकवायला जातात. तर एक म्युझिक हे फील्ड आपण करिअर म्हणून घेतल्यानंतर आपण पुढं काय काय करू शकतो ह्याचा एक अंदाज त्यांना यायला लागतो आणि तो मला वाटते खूप महत्त्वाचा आहे. आज एक आपलं करिअर म्हणून जर निवडायचं असेल तर लघुनिबंध जो आहे तो मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे आपली विचारांची एक डायरेक्शन, एक दृष्टी ठरवायला मदत करतं आणि प्रत्येक गोष्टीचा एक सखोल अभ्यास कसा केला पाहिजे किंवा नेमकं लिहिणं, नेमकं मत मांडणं, या गोष्टी त्याच्यातनं या मुलींना सगळ्यांना कळत असतात. तिसरा इथला मला प्लस पॉईंट असा वाटतं की इथले जे काही शिक्षकेतर कर्मचारी आपण म्हणू, संदीपदादा आहेत आमचे, कुठल्याही वेळेला आम्हाला पेपर्स पाहिजेत किंवा आणखीन काही फाईल्स हव्यात, काही मागचा डेटा पाहिजे असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अगदी इथल्या मुलींना, सगळ्याच विद्यार्थ्यांना अगदी विनासायास मिळत असतात आणि यासाठी कुठलंही फार काही कष्ट न घेता उलट डिपार्टमेंटकडनं ह्या गोष्टी तुम्ही घ्या, पुस्तकं घ्या, तुम्ही लायब्ररी वापरा, असं प्रोत्साहन दिलेलं असतं. आणि त्यामुळे मी नक्कीच सांगेन की SNDTमधलं MA म्हणा किंवा PhD म्युझिक हा सगळाच सेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं काम करतोय आणि मुलींना त्याचा नक्कीच उपयोग होतो. थँक्यू. तुमच्याबरोबर बोलून मजा आली आणि खूपच चांगल्या संस्थेबद्दलची पूर्ण माहिती आम्हाला मिळाली आणि तुम्ही काय सहकार्य दिलं त्यासाठी अतिशय धन्यवाद. मला या बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.